आहेत. ह्या बघा इकडे वगैरे तुम्ही सगळे तुरे बघायला मिळतील. क्लायमेट खूप खराब आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं ब्लर दिसेल. तर असे ना तुम्हाला वरती सगळ्या काजूंवरती तुरे बघायला मिळतील. आता कशी पालवी पण आलेली आहे काजूंना, त्याच्यामुळे मोहर पण टाकला जातो आहे. आणि आता येता हे बघा कण्हेरंसुद्धा भेटले बघा. इकडे कातळ भागाला कण्हेरं पिकायला चालू झालेले आहेत आणि मस्त हे बघा एकदम काळीभोर झालेली आहेत. तर बघूया अजून कुठे भेटली, तर आता येता मिळाली म्हणून मी काढली. तर चला जाऊया आपल्या बागेत. तर ह्या बघा ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत. आणि इकडे कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनी जी शेतं आहेत वसाड शेतांना सगळीकडे काजू लावलेले आहेत ना, तर ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत. त्यांना बघा मोहर छान आलेला आहे बघा. तुरे सगळीकडे आलेले आहेत. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा पूर्ण काजूला मोहर आले बघा. आता हळूहळू ना सगळीकडेच मोहर यायला लागले आहे. ह्यावेळेस तर ना ज्या गावठी काजू आहेत ना त्यांना पण मोहर यायला स्टार्ट झालेला आहे. तर ह्या वेंगुर्ला काजू आहेत. ह्या बघा मोहर येते. चला आता आपल्या जमिनीत जाऊया. तर हे बघा जाता बघा किती मोहर आला बघा. आणि हा जो मोहर आहे ना तो माकड वगैरे खातात, कारण की हा गोड असतो मोहर, त्याच्यामुळे ना माकड सगळं खाऊन टाकतात. तर आता पण आमच्या जमिनीमध्ये माकड आहेत. सो हे तुरे असतात दिसतात ना तुम्हाला, हे तुरे सगळे खाऊन टाकतात. हे बघा ह्याला मस्त मोहर आला आहे. ह्या आमच्या नाही आहेत, आमच्या शेजारच्या जमिनीमधल्या काजू आहेत. तर ह्या बघा किती मस्त मोहर आला आहे बघा एकदम. तर आता हे माकड आहेत ना खाऊन टाकतात, पण त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. सो बघूया आता आतमध्ये किती काय खाल्लं आहे ते. तर चला जाऊया. हे बघा ही आहे आपली जमीन. तर हे बघा इथून आपल्या काजू स्टार्ट होतात. गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल लागल्या पण होत्या खूप. आणि आत्ता ह्याच्यामध्ये सगळे माकड होते. तर फवारणी केलेली आहे. आता नुकतेच बघा तुरे आता यायला स्टार्ट झालेले आहेत. पण ना हे माकड आहेत ना सगळे जे आलेले तुरे असतात ना ते खाऊन टाकतात. तर ना हा एक जरा प्रॉब्लेम आहे माकडांमुळे. पण आतमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही बघू शकता किती ज्या फांद्या आहेत ना एकदम घट्ट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आत फिरू शकत नाही. बघूया खालून जर वाट मिळाली तर. सो मस्त झाल्यात काजू. कीड वगैरे ह्या वर्षी अजिबात पडलेली नाही. तर ना जेव्हा पालवी येते ना झाडांना काजूंच्या झाडांना तेव्हा लगेच कीड येते, पण ह्यावेळेस कीड नाही आलेली. आणि थंडी पण कमी आहे, त्याच्यामुळे मोहर छान राहू शकतो आणि काजू पण चांगले लागू शकतात. कारण की अति थंडी असेल ना तर मोहर काळा पडून जातो, त्याच्यामुळे काजू जास्त लागत नाहीत. तर चला बघूया पुढे. मोहर तरी बऱ्यापैकी आलेला आहे काजूंना, कारण की आता ना कसं पालवी नुकतीच येते ना, तर त्यातून ह्या बघा मोहर आता यायला चालू झालेला आहे बघा. कसं असतं ना खूपच जास्ती काजू लागल्या की आकाराने फार कमी होतात. कमी लागल्या काजू की जशा ठसठशीत अशा मोठ्या राहतात काजू, त्याच्यामुळे जास्ती पण लागून उपयोग नसतं. जे फळ असतं ते एकदम कमी दिसायला लागतं, म्हणजे आकाराने फार कमी असतं. ह्या बघा इथे मस्त मोहर आलेला आहे बघा. सगळीकडे काही काही मोहर फुललेला आहे. तर आता काही दिवसांनी ना छोटे छोटे काजू पण तुम्हाला बघायला मिळतील. आता येतील लवकरात लवकर बाहेर. बघा कसे फुलं एकदम उमळले आहेत. हे बघा मस्त आलं आहे मोहर. हे बघा. तर फक्त एकच प्रॉब्लेम आहे ते म्हणजे माकड. नाहीतर मग ना इकडे फेऱ्या माराव्या लागतात माकडांना हाकलण्यासाठी, कारण की इकडे असतात माकड त्याच्यामुळे. तर हे बघा मस्त मोहर आलेला इथे. आणि आता मेन म्हणजे आता आंबे काजू तयार होतील, त्याच्यामुळेच हे माकड वगैरे ना बरेच असतात. बघा पानं वगैरे नाही खात, पण या जो मोहर आहे ना तो खाल्ला जातो. हे बघा इकडे वरती आहेत माकड सगळे. तर हे बघा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे बघा माकड बघा कसं करतात. हे वरचे तुम्हाला दिसतात ना हे सगळं खाऊन टाकलेलं आहे आणि फक्त ढेऱ्या राहिलेल्या आहेत खालच्या. तर हे माकड ना असे करतात, म्हणजे सगळे एका साईडने ना खायला बसतात. आणि हे बघा खूप ह्या काजूवरचे खूप त्यांनी हे खाल्लेलं आहे बघा. मोहर बघा कसा खाल्लेला आहे. मग ह्याला परत मोहर येत नाही. सो हा एक त्रास आहे माकडांचा. आपली जी मोठी बाग आहे ना तिकडे काय एवढा प्रॉब्लेम नाही आहेत, पण इकडे ना गेल्या वर्षी पण जेव्हापासून काजू लावल्यापासून मोहर येतोय ना तेव्हापासून हे लोक ना खातात. हे बघा कसे फक्त तुरी आहेत त्याच्यावरचं मोहरच नाही आहे. सो हे थोडा त्रास आहे बघा माकडांचा. सगळीकडे खाल्लेत त्यांनी. बघा इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, सगळीकडे. ह्या काजूला बऱ्यापैकी मोहर आलेला आहे, पण त्याने अर्धा खाऊनच टाकलेलं आहे बघा. इकडे पण खूप खाल्ले, कारण की ह्या कशा बसक्या काजू आहेत अजून, म्हणजे अशा काही मोठ्या नाही झाल्यात ना, त्याच्यामुळे हे लोक ना ह्याच्यावरती बसून बांधावरती बसून खातात. हे बघा पूर्ण काजूची वाट लावली ह्या लोकांनी. सो हे बघा ह्या आपल्या आहे ना बघा फुलंसुद्धा यायला स्टार्ट झालेली आहेत. सो हे बघा जंगल बघा किती झालं आहे. तर कोकमी पण आपल्याला लागायला स्टार्ट झाले. ते बघा फुलं वगैरे यायला सुरुवात झाली आहे. हे बघा गेल्या वर्षी पाऊस होता त्याच्यामुळे जास्त काही कोकम आपल्याला करता आले नाहीत. सो ह्यावेळी बघूया पाऊस जर कमी असेल तर आपण जास्तीत जास्त नेऊ. गवत खूप आलं त्याच्यामुळे ना आतमध्ये फिरू नाही शकत. हे बघा गवत. सो हे साफ वगैरे करावं लागेल माणसं वगैरे करून.
हे बघा मस्त मोहर आलं आहे बघा. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आत्ता आहे डिसेंबर, सो जानेवारीच्या एंडिंगपर्यंत चांगल्या काजू तयार होतील. आता लागण्यावरती आहे, जर उशिरा लागल्या, मोहरमधून उशिरा आल्या तर टाईम जाईल, पण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत छान काजू आपल्याला म्हणजे काढायला सुरुवात होईल, त्या आपल्या मोठ्या काजूत पण. आणि आता इकडे जी तुम्हाला दिसतं ना, गेल्या वर्षी आपण इकडून पण काजू काढलेल्या होत्या, तर इकडे पण आता मोहर यायला स्टार्ट झालेला आहे. सो मस्तपैकी हे बघा, ह्या ज्या समोर काजू दिसतात ना, सगळ्याला मोहर आलेला आहे, पण हे माकड थोडे त्रास देतात, त्याच्यामुळे थोडं टेन्शन आहे. बघा हे बघा मोहर किती मस्त आला आहे. हे बघा इथे पण खाऊन टाकले त्यांनी. हे पुढचे तुरे असतात ना, ते खाऊन टाकतात, ते गोड लागतात ना त्याच्यामुळे. हे बघा हे, सो ह्यानं आता काही ह्याच्यावरती काही येऊ शकत नाही, सो हे असेच राहणार. सो बघूया काय करता आलं तर, नाही तर मग ते भोंगे वगैरे लावावे लागतात आतमध्ये काजूंमध्ये. बघू आता कसं काय ते, म्हणून म्हटलं चला जरा जाऊन येऊया, काजूत फेरफटका मारून येऊया. काय सीन आहे, मी खूप दिवसानंतर आली आहे, सो बरेच दिवस आली नव्हती. आणि आत्ता ह्यांना थोडं पाणी पण द्यावं लागतं. हे बघा पाणी पण द्यावं लागतं, जोपर्यंत काजूला बी येत नाही तोपर्यंत आपल्याला काजूला कंटिन्यू पाणी द्यावं लागतं. एकदा मोहरमधून काजू बाहेर आली की पाणी आपल्याला बंद करायचं असतं, काजूला पाणी नसतं द्यायचं. तर आता जोपर्यंत काजू येत नाहीत मोहरमधून बाहेर, तोपर्यंत आपण त्यांना पाणी देणार आहोत, कारण की आता उन्हाळा पण आहे, म्हणजे स्टार्ट झालेला आहे, भयंकर ऊन पण असतं मध्ये, तर आपल्याला तेव्हा पाणी पण द्यावं लागणार आहे. तर तेव्हा असं दिलं जातं. आणि नंतर मग जेव्हा काजू काढणे म्हणजे एकदा लागायला लागल्या की पाणी स्टॉप असतं. तर अशा पद्धतीने ह्या काजूंचं सगळं बघावं लागतं. हे बघा, सो पालवी तरी खूप छान आलेली आहे आपल्या काजूंना, त्याच्यामुळे ना मोहर पण मस्त आला आहे. पण हे माकडांचं काहीतरी आता बंदोबस्त करावा लागणार आहे. सो चला, आमच्याकडे ना ह्या म्हणजे गुहागर साईडला वगैरे ना आमच्याकडे भयानक माकड, म्हणजे आता तर घराकडे पण येतात. घराकडे दासवंदी वगैरे लावलेले असतात ना, त्या पण ते ठेवत नाहीत, तर सगळंच खाऊन टाकतात. त्याच्यामुळे इकडे ना खूप माकड, त्याच्यामुळे आमच्याकडे ना काय ठेवत नाहीत. आंबे जरी लागले ना तरी आंबे राहत नाहीत. आणि काजूंचं तर काय येईल, जेव्हा लागायला लागतात तर कोवळ्या सोवळ्या पण काढून टाकतात. त्याला सगळा थोडा ताप आहे. सो कंटिन्यू मग बागेमध्ये म्हणजे राहावं लागतं, येऊन जाऊन फेऱ्या माराव्या लागतात. सो हे बघा मस्त ना, ह्या आपल्या आहेत कोकमी. अजून टाईम आहे ना लागायला, पण फुलं तरी यायला स्टार्ट झालेली आहेत. तर चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत. सो आतमध्ये मी जाऊ नाही शकत, कारण की खूप गवत आहे, त्याच्यामुळे बघा सगळीकडे गवत आहे, आतमध्ये जाऊ नाही शकत. हे साफ करेल ना, करतील त्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊया. तोपर्यंत आपल्या काजू छान मोहरतील, पण अजून मागून फुलून चालू आहेत. तर चला, हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय, ही पालवी येते नुकतीच. या पालवीमधून हा एक तुरा तुम्हाला दिसेल, तर हा मोहर येतो. अशीच पालवी आहे बघा, सगळीकडे आता येते आहे. तर हे बघा, ह्याच्यातून सगळीकडे मोहर येणार. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे तुरे येत आहेत. हे बघा, वरती पण दाखवते तुम्हाला. हे बघा, आता सगळीतून हे असं दिसेल ना, तर समजून जायचं की याला मोहर येणार आहे आतून. तर चला थांबूया इथेच. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.